वंदे मातरम बोलना पड़ेगा। बोलिए। आपको किसने आके फोर्स किया? जी बोलिए, करो क्या मैम? आपको किसने फोर्स किया? क्या बोलना पड़ेगा? आप लोग इस मिट्टी का खा के इस मिट्टी में रहना पड़ेगा ना। आपके पास कोई पर्सनली आया आपको बोलने के लिए? अगर बोला भी होगा तो आपको पर्सनली नहीं बोला है। पर्सनल मन म्हणाल का तुला? ओके, आपके पास बड़ा नहीं हुआ था, बोलना ही पड़ेगा। अरे आपको पर्सनली बोला नहीं। भारत स्वातंत्र्यामध्ये होता ज्यावेळेस भारतावर इंग्रजांचं राज्य होतं त्यावेळेस भारताला सर्वांना एकत्र करण्यासाठी आणि भारताला पारतंत्र्यातून काढण्यासाठी वंदे मातरम गीताच्या खाली सर्व एकत्र आले होते आणि तेव्हा आपल्याला आज भारताला स्वातंत्र्य मिळलंय। आज जर महिला ट्रेनमध्ये प्रवास करत असतील, आज जर आपण इथं व्हिडिओ काढतोय, आज जर आपण इथं मोबाईल वापरतोय, कशामुळे वापरतोय तर आपल्या पूर्वजांनी सुनलो पहिले ऐकून घ्या तर त्यावेळेस वंदे मातरम गीत त्याच्यासाठी होतं तर भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी होतं आणि आज आपण वंदे मातरम गीतासाठी मोठं काम करतोय। त्या ठिकाणी एखादी महिला जे वंदे मातरमचा विरोध करते, जे वंदे मातरमला अशा पद्धतीने धार्मिक गोष्ट आहे म्हणजे हिच्यापेक्षा दुसरी घटना कोणती नाही। याचा अर्थ असा आहे की त्या महिलेच्या मनामध्ये कितीपट नफरत भरली आहे देशाप्रती। त्या महिलेला देशाप्रतीची नफरत पुढे दिसते। त्याच्या विरुद्ध कारवाई करायचं काम कोण केलं पाहिजे? कोण